चलो सो बेटा लेट्स कंटिन्यू फोर्थ न्यूमेरिकल. टू पोलराइड शीट्स आर प्लेस्ड वन और अदर. एकावरती एक दोन पोलराइड शीट्स ठेवले विथ देअर ऍक्सेस इनक्लाइन टू इच अदर. त्यांचे ऍक्सेस इनक्लाइन टू इच अदर ऍट द अँगल थीटा. म्हणजे दुसऱ्याचा पहिल्यासोबत अँगल थीटा आहे. इफ ओनली 37.5% ऑफ द इंटेन्सिटी ऑफ द लाईट. फक्त 37% इंटेन्सिटी ऑफ द लाईट इन्सिडेंट ऑन द फर्स्ट सीट. पहिल्या शीट वरनं बेटा लक्ष दे, पहिल्या शीट वरती जी काही लाईट येते तिचा 67.5% भाग इमर्जेस फ्रॉम द सेकंड. म्हणजे लेट्स अज्युम की एकावरती एक दोन पोलराइड आहे. मी असं म्हणू का, हा पहिला पोलराइड. अनपोलराइज लाईट जेव्हा याच्यातनं जाते तर तुम्हाला माहिती आहे I1 बिकम्स किती बेटा, I0 अपॉन 2 बरोबर. आणि दुसरा एक पोलराइड आहे जो याच्या ऍक्सिस सोबत किती बनवतो बेटा, अँगल थीटा, राईट, विच इज मेकिंग द अँगल थीटा. तर बघ ना 37.5% लाईट याच्यातनं जातीये. ओके बर का. सो कॅन आय से I2 अकॉर्डिंग टू मालूस लॉ विल बी I1 into cos square theta. Are you getting? So I2 will be I0 म्हणजे इथं I1 प्रिव्हियस सोबत अँगल cos square theta. So I1 is I0 upon 2 cos square theta. ओके बर. मग आता 37.5% फक्त इंटेन्सिटी ह्याच्यातनं जातीये 37.5 बर का. आणि अगोदरची किती होती बेटा, I0. सो कॅन आय से एक रेशो लिहितो मी, I2 अपॉन I0 आहे की नाही. I0 ही प्रिव्हियस इंटेन्सिटी आहे ना, cos स्क्वेअर थीटा अपॉन 2. I0 इंटेन्सिटी ही कोणाची असते बेटा, अनपोलराइज लाईटची, बरोबर का नाही. अनपोलराइज लाईटची इंटेन्सिटी काय असते, I0. तर पोलराइड मधून गेल्यानंतर ती काय होते, I0 अपॉन 2. आणि मग पुन्हा दुसरा पोलराइड जो ऍट अँगल थीटा आहे त्याच्यातून जेव्हा जाईल तर मॉलूस लॉ. बर तर मला काय म्हणतात, फक्त 37.5% जातीये. याचा अर्थ काय झाला बेटा, आहे I0 बर का, कसं लिहितो 37.5 आउट ऑफ 100 इज cos स्क्वेअर थीटा अपॉन 2. परीक्षेला 70% मार्क पडले म्हणजे 70 पडले 100 पैकी. तसं इथं किती पर्सेंट बेटा, 37.5%. आहे किती, 100 पैकी गेली किती, 37.5. बघ ना इनिशियल किती IO किंवा I0 ही अनपोलराइजची इंटेन्सिटी 100, त्याच्यापैकी गेली किती 37.5. मग काय म्हणतात, कॅल्क्युलेट थीटा. सो बेटा cos स्क्वेअर थीटा 100 तसाच ठेवतो मी. कॅन आय राईट दिस cos स्क्वेअर थीटा ऍज 2 याला मल्टिप्लाय होईल, चालेल एक झालं 75 होईल अपॉन 100. म्हणजे 25 त्रिक 75 आणि 25 चोक 100. हा cos स्क्वेअर थीटा आहे. तर बेटा cos थीटा काय होईल, √3/2. म्हणजेच cos 30 is √3/2 म्हणजे थीटा इज 30 डिग्री. डन, घ्या स्क्रीनशॉट. सो बेटा दिस फिफ्थ क्वेश्चन इज सेइंग फॉर व्हॉट अँगल ऑफ इन्सिडन्स, कोणत्या अँगल ऑफ इन्सिडन्सला विल लाईट इन्सिडेंट ऑन द बकेट फिल्ड विथ लिक्विड. एका बकेट मध्ये लिक्विड आहे, हॅव्हिंग द रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स 1.5 बी कम्प्लिटली पोलराइज्ड. बेटा दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. हे बघ 1.5 हा ग्लासचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स असतो. आपल्याला याच्याशी घेणं देणं नाही, फक्त मला ते काय म्हणतात, लाईट कम्प्लिटली पोलराइज होते. तर तुम्हाला माहिती आहे बेटा, सपोज डेन्सर मीडियम आहे लाईक वॉटर ग्लास, ठीक आहे. रे ऑफ द लाईट आला, ढपाक धडकला, तर बेटा जो रे ऑफ लाईट येतो तो कसा असतो रे, अनपोलराइज्ड. कसा असतो, अनपोलराइज्ड. तो काय होणार, बेंड, रिफ्रॅक्ट होणार. काय होणार, रिफ्रॅक्ट होणार बरं का. आणि जेव्हा कम्प्लिटली पोलराइज्ड होतो तर त्या अँगलला आपण काय बोलतो बेटा, अकॉर्डिंग टू कन्सेप्ट ब्रिस्टर्स अँगल किंवा पोलरायझेशन अँगल IP. तो अँगल ऑफ इन्सिडन्स असतो IP. आणि त्याची कंडिशन काय असते, तो ह्या रिफ्रॅक्टेड रेला, जो रिफ्लेक्टेड रे असतो, जो प्लेन पोलराइज झालेला असतो, त्यात एकाच प्रकारचे व्हायब्रेशन्स राहतात. येस ऑर नो, त्याला कम्प्लीट पोलराइज लाईट म्हणतो आपण अकॉर्डिंग टू कन्सेप्ट. तर बेटा हे दोन रे एकमेकांना 90 ला असतात. आर यू अंडरस्टँडिंग. बर, ही झाली कन्सेप्ट. आता काय म्हणतात मला ते, काय काढा, फॉर व्हॉट अँगल ऑफ इन्सिडन्स, म्हणजे तोच IP किती असेल. दे आर आस्किंग की IP किती असेल. तर आपल्याला माहितीये ब्रिस्टर्स लॉ
म्यू इज टॅन आयपी. मग आयपी काय होईल बेटा? टॅन इनवर्स ऑफ म्यू, आहे की नाही? आणि डेन्सर मीडियमचा तो जो म्यू दिलेला आहे इज समथिंग 1.5. बर, टेबल मधून आपण व्हॅल्यू काढू शकतो टॅन इनवर्स मध्ये, आहे की नाही? अँगल भेटला आपल्याला 56 डिग्री आणि 31 मिनिट. लेट मी चेक. 56 डिग्री आणि 31 मिनिट. येस, ठीक आहे बेटा. टेक द स्क्रीनशॉट. Question number 6 is saying a ray of the light is incident on surface of the glass plate. ग्लासच्या प्लेट वरती रे ऑफ द लाईट इन्सिडेंट झाला. ठीक आहे ना? समजा ही ग्लासची प्लेट आहे. ओके, ह्या ग्लासच्या प्लेट वरती रे ऑफ द लाईट इन्सिडेंट झाला. ठीक आहे. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स 1.55. किती आहे बेटा? ग्लास प्लेटचा 1.55. ऍट पोलरायझिंग अँगल. पोलरायझिंग अँगलला इन्सिडेंट झाला म्हणजेच आयपी. काय बेटा? आयपी. आणि मग काय होतं, जेव्हा तो रिफ्रॅक्ट होईल आणि हा रिफ्लेक्टेड, दे मेक अँगल 90 डिग्री. आर यू गेटिंग? सेम कन्सेप्ट, सेम कन्सेप्ट. काय होतं बेटा? हा कम्प्लिटली पोलराइज होतो, म्हणजे एकाच प्रकारचे व्हायब्रेशन राहतात त्यामध्ये. दिस कन्सेप्ट यू नो. कॅल्क्युलेट अँगल ऑफ रिफ्रॅक्शन. तर बेटा मला काय काढायचं आहे? आर इज व्हॉट. आता आपल्याला माहितीये, हे बघ हा अँगल आयपी, हे तसंही 90 मायनस आयपी माहितीये, पण पुन्हा मी करून देतोय. बघ हा अँगल 90. आता हा आयपी म्हणजे हा पण आयपी. का? द अँगल ऑफ इन्सिडन्स इज अँगल ऑफ रिफ्लेक्शन, कारण की प्लेन सरफेस आहे. बेटा हा आयपी, तर मग आता बघा हा अँगल 90. ठीक आहे. तर बेटा विथ हॉरिझॉन्टल इफ आय टेक तो आयपी, तर हा 90 मायनस आयपी. अरे बरोबर का नाही? आता मला सांग, हा 90 मायनस आयपी बरं का, 90 मायनस आयपी. मग आता हा किती उरला? आयपी, कारण हे परपेंडिक्युलर आहे. आणि मग आर कसा निघल? हे बघ ना, हा 90, त्याच्यातून आयपी काढून टाक. सो आर इज 90 मायनस आयपी. आता माझ्याकडे आयपी आहे का? नाहीये, परंतु माझ्याकडे रिफ्रॅक्ट इंडेक्स आहे. तर ब्रिस्टरचा लॉ मला माहिती आहे, म्यू इज इक्वल टू टॅन आयपी. मला फक्त कोण पाहिजे? हा आयपी. कसा निघेल हा आयपी? आयपी इज इक्वल टू टॅन इनवर्स ऑफ म्यू. टॅन इनवर्स ऑफ म्यू इज 1.55. टेबल मधून आपल्याला व्हॅल्यू भेटेल 57 डिग्री 10 मिनिट. किती भेटेल बेटा? 57 डिग्री आणि 10 मिनिट्स. सो इट विल बी आर, इट विल बी 90 मायनस आयपी इज 57 डिग्री 10 मिनिट. चल बाळा याला सोडव. सो 90 मायनस, कशाला मायनस, डायरेक्ट उत्तर करून आलो आपण. आता लक्ष दे, 60 मिनिट्स म्हणजे 1 डिग्री. मी कसं करतो बघा, आता लक्ष दे. 90 मधून 57 डिग्री 10 मिनिट्स आहेत, तर मी काय करतो, 10 मिनिटाच्या ऐवजी अजून 50 मिनिट त्यात ऍड कर, म्हणजे काय होईल? 1 डिग्री. म्हणजे 57 च्या ऐवजी 58 डिग्री. 90 मधून 58 डिग्री गेले, खाली किती उरले बेटा? 32. ऍग्री? अरे यस ऑर नो? 57 च्या ऐवजी 58 कर ना, 60. हा 32 बरोबर. मग आता मी 10 मिनिटांमध्ये अजून किती मिनिट टाकले होते? टाकताना 50. सो इथे लिहिन ते 50 मिनिट. अरे संपलं. 90 मधून हे गेलं 32 डिग्री 50 मिनिट. This is the angle of refraction. So today we will stop here for physics.